कार मंडळी, आज आहे व्लॉग दुसरा। आज रविवार असल्यामुळे आज भावचा वार आहे, म्हणजेच नॉनव्हेज खायचा वार आहे। तर आज आम्ही बनवणार आहे मच्छी, आणि ती मी बनवणार आहे। म्हणजेच माझी मम्मी शिकवणार आहे मला मच्छी बनवायची, आणि ती बघू कशी बनते। चला मार्केटला भेटूया। पोपट मासा, तर मंडळी आता ही मच्छी धुवून झालेली आहे, आणि याच्यात कोकमचा पाणी, कोकम भिजून त्याच्यामधला जो पाणी निघतो ते पाणी टाकून याच्यामध्ये टाकलेलं आहे। मच्छी पूर्ण साफ झाली आहे, धुवून वगैरे घेतलेली आहे, आणि ही सुद्धा धुतलेली आहे, बघू शकता। ही फ्रायसाठी मच्छी धुतलेली आहे, म्हणजे धुणं तर सेमच असतं, पण ही फ्रायसाठी वेगळी मच्छी काढलेली आहे। आणि ही आहे रस्स्यासाठी, तर याचा एक रस्सा करणार आणि त्याचा फ्राय करणार। याला मीठ, हळद आणि कोकम लावून चोळून घ्यायचं आहे। मीठ मम्मी, हळद टाकते, प्रॉपर मिश्रण करून घ्यायचं आहे। तर मंडळी, हा आहे आगरी स्पेशल मसाला, त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकलेली आहे। ही आहे रवा, आणि रश्श्यासाठी हे मिक्सरमध्ये मिश्रण केलं जाईल। याच्यामध्ये आहे कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण आणि कोकम। हे रवा, मसाला वगैरे सगळं मिक्स केलेलं आहे। ही मच्छी घेतली, याला पूर्ण मस्त डीप केलेलं आहे। आता ही झाली। सगळ्या पीसेस टाकून झालेल्या आहेत फ्राय करायला, ते आता मस्त फ्राय होतात दोन साईड। आपण दुसरी बाजू पण परतून घेतलेली आहे। एका हातात कॅमेरा आणि एका हातात चमचा, तर पॉसिबल नाही, तर मी परतून घेतले। आणि आम्ही कमी तेलामध्येच हे फ्राय करतो, तर ते एकदम स्लो फ्लेमवरती आपण त्याला फ्राय करतोय। कशी मिश्रण दाखवलेलं त्याचा वाटण हा तयार झालेला आहे। भांडं मोठं आहे, पण मिश्रण थोडंच आहे, तर 3 जणांसाठी हा मिश्रण इनफ आहे। तर हा पॅन आता याच्यावरती ठेवून, हे भांडं याच्यावरती ठेवूया, आणि आता तेल, थोडा मीडियम फ्लेमवरती आता आपण घेऊया थोडीशी हळद घेऊया, एवढी हळद। आणि आता जे टाकायची आपण तेलामध्ये 2 चमचे आता याच्यामध्ये आपण टाकलेला आगरी मसाला आणि थोडासा लाल मसाला, आणि हा थोडासा आपण भाजून याच्यात जाईल आता वाटण।
टाकलेलं आहे पाणी त्याच्यात मसाल्यामध्ये, मगाशी बघितलेलं तुम्ही. हे पाणी थोडंसं आपण उकळेपर्यंत त्याला थांबायचं आहे आणि एकदा उकळी आल्यानंतर त्याच्यात मच्छीचे पीसेस टाकायचे. चवीनुसार मीठ. आम्ही हिमालयन रॉक सॉल्ट वापरतो, ते थोडंसं खारट असतं. आता हे कोकममध्ये भिजवलेले मच्छी आहे, हेच टाकणार आपण. उकळी येईपर्यंत थांबूया आणि नंतर तर मंडळी आता उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण ही मच्छी टाकणार आहे. ही टाकली आपण. थोडंसं सुटसुटीत करून घ्यायचं आतमध्ये. थोडंसं आंबटपणा येण्यासाठी कोकम. आता शिजतंय आपलं, उकळी येईपर्यंत थांबतोय. याच्यात मच्छी टाकून झालेली आहे आणि एका साईडला फ्राय होत आहे. पण बोलतात ना, स्वयंपाकाला बाईचा हात लावल्याशिवाय त्याला चव येत नाही. तसंच मला मदत करण्यासाठी माझी मम्मी आहे का. आता ही टाकते मच्छी बनवते आणि ठसका होणार नाही हे शक्यच नाही. तर कालवण झालेलं आहे, रस्स्याचं कालवण. मम्मी त्या साईडला मच्छीचं हे पण झालेलं आहे ना, मच्छी फ्राय झालेली आहे पूर्ण. तुम्हाला थोडीशी उकळी येते, उकळीमुळे ठेवलेलं आहे आम्ही. हे ही कोथिंबीर कापून ठेवलेली आहे, ती आपण टाकतोय. कोथिंबीर टाकून झालेली आहे. बघा किती छान तर्री आलेली आहे, मस्त. ही वाली जी आहे ती तर्री आहे. आणि गॅस बंद करतोय. कसं आहे? मस्त चव चांगलं आहे. चांगलं आहे. मच्छी फ्राय झालेली आहे, ती खाऊन बघ कशी वाटते. सांग कशी झाली आहे. चांगली झाली. आवडली तुला? आवडली. चांगली झाली. तर मंडळी, ही झालेली आहे आपली थाळी रेडी. मस्त कांदा वगैरे फोडून, भात, कालवण फ्राय आणि या चपात्या. तर टेस्ट करून बघूया कसं वाटतंय. तोंडाला तर पाणी नक्कीच सुटलेलं आहे, तर बघू. तर हा भरलेला ताट मी घेऊन आलेलो आहे आणि तुम्हाला खाऊन दाखवतो मी कसं झालंय. बस मस्त झालंय. खूपच मस्त झालंय. एवढं सगळं मी एकट्याने नाही बनवलंय, तर मम्मीने सुद्धा मदत केलेली आहे आणि चांगलं लागते. आईनी पण चव केलंय, मस्त लागते तिला पण. ते पूर्ण संपवतो आणि भेटतो. पोपट मच्छी आहे ही, खाण्यासाठी खूप टेस्टी आहे. काटे जास्त नसतात, एकच काटा असतो मध्ये आणि खूप मस्त.
फ्राय पण आहे, रस्सा पण आहे. तर दोन्ही मिक्स करून खाण्यासाठी खूप उत्तम लागतात. चला एन्जॉय करतो. कशी वाटली मच्छी? हा छान आहे. आवडली? हो. तर मंडळी जेवण झालेलं आहे, पूर्ण मस्त होतं, पोट भरून जेवलेलं आहे. आणि आता वाट बघते ती आईस्क्रीम. आणि आईस्क्रीम लगेच खाता येणार नाही कारण की मच्छीवरती दूध चालत नाही, त्यामुळे आम्हाला 2 तास वाट बघावं लागेल. आणि त्यानंतर एन्जॉय करील आईस्क्रीमची. धन्यवाद मंडळी, तुम्ही एवढा वेळ दिला आणि व्हिडिओ पाहत राहिला. चला बाय.